जय जय रघुवीर समर्थ. बघा म्हणजे समर्थ, आपल्या जर आयुष्यात सुख शांती समाधान हवं असेल तर आपणही इतरांना सुख शांती आणि समाधान देण्याचा प्रयत्न केला पाहिजे असं समर्थ आपल्याला इथे सांगतात. आणि म्हणून समर्थ म्हणतात की सुख शांती आणि समाधान तर केव्हा प्राप्त होईल, ज्यावेळेस आपण प्रामाणिकपणे पैसा कमवू, ज्यावेळेस आपण सत्कर्म करू, ज्यावेळेस आपण नामस्मरण करू, ज्यावेळेस आपण इतरांचे आशीर्वाद घेऊ, त्यावेळेसच आपल्याही आयुष्यामध्ये सुख शांती आणि समाधान प्राप्त होणार आहे असं समर्थ आपल्याला ते सांगतात. आणि म्हणूनच समर्थ म्हणतात की कर्म तेरा अच्छा है तो किस्मत तेरी तासी है, नियत तेरी आजची है तो घर में मथुरा काशी है असं समर्थ आपल्याला ते सांगतात. बघा म्हटले समर्थ, आपण ज्यावेळेस सोनं आपल्याला आवडतं म्हणून आपण सोन्याची बिस्किट आपल्या गळ्यामध्ये घालत नाही, तर त्या सोन्याला अगोदर त्या अग्नीमध्ये जावं लागतं, अगोदर त्रास वेदना दुःख सहन करावं लागतं, त्या सोन्याला आधी वितळावं लागतं आणि ज्यावेळेस ते सोनं पातळ होतं त्यावेळेस त्याचे अनेक प्रकारचे दागिने तयार होतात आणि मग ते दागिने आपण परिधान केल्यानंतर आपल्याला सुंदर दिसणार आहेत. तसं समर्थ म्हणतात की त्या सोन्याला किती त्रास आणि दुःख सहन केल्यानंतर ते सुंदर असे दागिने तयार होतात. तसं समर्थ म्हणतात की त्या दागिन्याकडे जाऊ नका, या देहाकडे या. या देहालाही सुरुवातीला परमार्थ करताना खूप त्रास होणार आहे, पण नंतर मात्र ह्या देहाचं त्या सोन्यासारखं या देह सुद्धा चमकणार आहे परमार्थात. आणि म्हणूनच समर्थ म्हणतात की संसारामध्ये शेवटच्या श्वासापर्यंत सुख नाही दुःखच आहे. संसार कुणाचा पूर्ण झाला म्हणून कुणालाही सर्टिफिकेट मिळालेलं नाही. तसं समर्थ म्हणतात की परमार्थात सुरुवातीला दुःख आहे, पण नंतर मात्र सुख शांती आणि समाधानच प्राप्त होणार आहे असं समर्थ आपल्याला ते सांगतात. बघा म्हणजे समर्थ, कानातून खारट पाणी येतं, नाकातून खारट पाणी येतं आणि डोळ्यातून खारट पाणी येतं. तोंड एकच गोडाचं झालं तर त्यातून आपल्याला गोड शब्द बोलता आलं पाहिजे. इतरांचं उत्तम व्हावं असे आपल्या मुखातून शब्द आले पाहिजेत, इतरांना प्रोत्साहन देण्याचे शब्द आले पाहिजेत. म्हणून समर्थ म्हणतात की तोंड गोडाचं जर आहे तर त्यातून गोड शब्दच बाहेर पडू द्या असं समर्थ आपल्याला ते सांगतात. बघा म्हणले समर्थ, कोणाचंही वाईट चितू नका आणि कोणाचाही तळताड घेऊ नका. बघा म्हणले समर्थ, तळताड फार भयानक असतो, त्यामुळे कोणाचा एक रुपयाने ठेवून घेऊ नका आणि नेहमी प्रामाणिकपणे पैसा कमवा. आपण वाईट मार्गाने पैसा कमवतो, आपल्याला लवकरात लवकर श्रीमंत व्हायचं असतं आणि त्यामुळे आपण वाईट मार्गाने पैसा कमवतो, पण वाईट मार्गाने पैसा कमवलेला कधी ना कधी तरी तो आपल्या आयुष्यातून निघून जातो. आपल्याला आजारपण तर येतं, कोणतरी आपल्या घरातलं तर आजारी पडतं आणि जो आपण कमवलेला असतो तो पूर्णपणे पैसा दवाखान्याला जातो. आणि म्हणून समर्थ म्हणतात की प्रामाणिकपणे पैसा कमवा, त्याच पैशाला परब्रह्म ईश्वर सामर्थ्य पुरवत असतो. बघा म्हणले समर्थ, इतरांचे आशीर्वाद जर घेतले तर आपल्या आयुष्यामध्ये सुख शांती आणि समाधान प्राप्त होणारच आहे. बघा म्हणले समर्थ, देहबुद्धीला टीव्ही सिरियल बघायला आवडते, बघून असं नाही, बघा म्हणले समर्थ, पण आपण मालिका एकदम आवडीने बघतो आणि पुढे काय होणार आहे याची आपल्याला उत्सुकता असते. ते पूर्णपणे टीव्ही मधलं जे काही सिरियल असते ते पूर्णपणे खोटं असतं म्हणले समर्थ. खोटं आहे तर एवढं आवडीनं बघतो आणि इकडे परमार्थ खरा असतो तर जे ते श्रवण असतं, निरूपण असतं, ते मात्र ह्या देहबुद्धीला झोप येते. बघा म्हणले समर्थ, म्हणजे परमार्थ या देहबुद्धीला करू वाटत नाही. बघा म्हणले समर्थ, जे खरं आहे, जे शाश्वत आहे, जे आपल्या बरोबर येणार आहे तेच आपल्याला करू वाटत नाही आणि जे खोटं आहे ते मात्र आपण आवडीनं करतो असं समर्थ आपल्याला ते सांगतात. म्हणून समर्थ म्हणतात की जसं देहबुद्धीला भूक लागल्यावर देहबुद्धीला ज्यावेळी जेवण केल्यावरच आपला आत्म्याला बरं वाटतं, तसं आत्म्यालाही भूक लागत असते. आत्म्याचं जेवण कुठलं आहे तर सत्कर्म, श्रवण, उपासना, नामस्मरण, इतरांचे आशीर्वाद हे आत्म्याचं जेवण आहे. आणि शरीराचं जेवण काय आहे, जे आपण रेग्युलर जेवतो ते जेवण आहे. ते जेवण जेवल्यावर आपल्या शरीराला बरं वाटतंय, पण आत्म्यालाही भूक लागत असते. आत्म्याचं जेवण म्हणजे हेच आहे, सत्कर्म, नामस्मरण, श्रवण, पण ते आपल्याला करू वाटत नाही असं समर्थ आपल्याला ते सांगतात. ते करताना आपल्याला नको वाटतं, ते करताना आपली देहबुद्धी जड होते आणि आपल्याला मात्र बाकीचे जे अवगुण आहेत ते करायला मात्र आवडतं असं समर्थ आपल्याला ते सांगतात. आणि म्हणून समर्थ म्हणतात की जे आपण पेरतो तेच उगवणार आहे. पृथ्वी जसं गोल स्वतःभोवतीच फिरते तसे आपले कर्म स्वतःभोवतीच फिरून आपल्या पायापाशीच येणार आहे. म्हणून समर्थ म्हणतात की कर्म हे उत्तमाची करा. पूर्वी बघा म्हणले समर्थ, जे संत लोक होऊन गेली त्यांनी कर्म उत्तमाची केली आणि म्हणून त्यांच्या आयुष्यामध्ये सुख शांती आणि समाधान प्राप्त झालं. आपण जर म्हणले समर्थ सत्कर्म केली तरच आपल्या आयुष्यामध्ये सुख शांती आणि समाधान प्राप्त होणार आहे. म्हणून समर्थ म्हणतात की भुकेलेल्या अन्न द्या, तहानलेल्या पाणी द्या, चिमण्यांना तांदूळ ठेवा, जे काही दारात कुत्रे येतात, जे काही पशु पक्षी प्राणी येतात त्यांचीही सेवा करा. आपल्या घरामध्ये आई वडील असतील त्यांची सेवा करा, आजी आजोबांची सेवा करा, त्यांना काय हवं आहे काय नको आहे हे सुद्धा बघा म्हणले समर्थ. बघा म्हणले समर्थ, अंतरीचा आत्मा म्हणजे भगवंतच आहे आणि
एक आपल्या घरातील एखाद्या व्यक्तीची सेवा करणे म्हणजे भगवंताची सेवा केल्यासारखं आहे. म्हणून समर्थ म्हणतात की जास्तीत जास्त आशीर्वाद घेता येईल तेवढे घ्या, तळतळ घेऊ नका. बघा म्हणले समर्थ, आपण वाईट कर्मही करतो आणि चांगले कर्म करतो. आपल्याला वाटते की कोणीही मला बघत नाही, पण बघा म्हणले समर्थ, बाहेरचा सीसीटीव्ही कॅमेरा ज्यावेळेस लाईट जाते त्यावेळेस बंद पडतो, पण अंतरेचा सीसीटीव्ही कॅमेरा मात्र मृत्यू येईपर्यंत चालू राहतो आणि त्याच्याकडे आपल्या सर्व कर्माचा लेखाजोखा असतो. आपण बाहेर काहीतरी पैसे देऊन किंवा काहीतरी केस झाली तर आपण त्यातून सुटतो, पण अंतरीच्या आत्म्याकडे त्याचा लेखाजोखा असतो आणि तो आपल्याला त्या कर्माची शिक्षा नक्कीच देतो. म्हणून समर्थ म्हणतात की चांगलं कर्म केलं तर त्याचंही फळ परब्रह्म ईश्वर चांगलंच देतो आणि वाईट कर्म केलं तर त्याचंही फळ आपल्याला परब्रह्म ईश्वर देतोच. म्हणून समर्थ म्हणतात की नेहमी चांगलं कर्म करण्याचा प्रयत्न करा. आपल्या आयुष्यामध्ये जर सुख शांती आणि समाधान हवं असेल तर आपणही इतरांना सुख शांती आणि समाधान दिलं पाहिजे. आपलं आरोग्य उत्तमाचं शेवटच्या श्वासापर्यंत राहावं असं वाटत असेल तर परब्रह्म ईश्वराचं नामस्मरण हे आपण केलं पाहिजे. बघा म्हणले समर्थ, जे पेरतो तेच उगवणार आहे असं समर्थ आपल्याला ते सांगतात. आणि बघा समर्थ आपल्याला सुंदर असा बोध देतात. समर्थ म्हणतात की एका गावामध्ये महादेव नावाचा शिष्य होता आणि त्याला गुरुदेवांना एक प्रश्न विचारायचा होता की आयुष्यामध्ये जीवनामध्ये सुख शांती समाधान हवं असेल तर काय करावं लागेल. त्यावेळेस बघा त्याने गुरुना प्रश्न केला. त्यावेळेस गुरुदेव म्हणाले, खूप छान तू प्रश्न मला विचारला. आयुष्यामध्ये जर सुख शांती समाधान हवं असेल तर तूही इतरांना सुख शांती समाधान देण्याचा प्रयत्न केला पाहिजे. त्यावेळेस गुरुदेवांनी त्याला सुंदर असं उदाहरण दिलं. गुरुदेव म्हणाले, एका शेतीमध्ये आपण जर अर्धा पोती ज्वारी जर पेरणी केली तर बघ म्हणले तीच जमीन काळी माती थोड्या दिवसांनी आपल्याला 25 ते 30 पोती धान्य देते, ज्वारीचं पीक देते. बघ म्हणले एक अर्धा पोता आपण ज्वारीची पेरणी केल्यावर 30 जमीन आपल्याला एवढे पोते धान्य देते. मग आपण जर एखाद्याचं सत्कर्म उत्तमाचं केलं तर आपल्याला परब्रह्म ईश्वर किती देईल. आणि त्यावेळेस गुरुदेवांनी दुसरं एक उदाहरण दिलं. गुरुदेव म्हणाले, एखादी गाई जर आपण घरात आणली आणि तिची आपण सेवा केली, तिला आंघोळ घातलं, तिला चारा दिला, तिला पाणी दिलं, तिचं शेण काढलं, तर ते गाईचा अंतरीचा आत्मा आपल्याकडे बघत असतो आणि तो म्हणतो, हा मालक माझी एवढी सेवा करतोय, याचा अर्थ यालाही मी काहीतरी चांगलं दिलं पाहिजे. आणि मग ती गाई आपल्याला दूध देते आणि तिच्या शेणाचा वापर आपण शेतीमध्ये करतो खत म्हणून. बघ म्हणले गुरुदेव त्या शिष्याला, त्या गायीची सेवा केल्यामुळे त्या गायीनेही आपल्याला दूध दिलेलं असतं. तिच्या शेणाचा वापर खत म्हणून आपण शेतीमध्ये करतो. म्हणजे आपण जर इतरांची सेवा केली तर तीही आपल्याला काही ना काहीतरी देतच असते. परब्रह्म ईश्वर आपल्याकडे बघत असतो. मग गुरुदेव म्हणाले, असं जर तू इतरांचं कल्याण केलं, इतरांची सेवा केली, इतरांचे आशीर्वाद घेतले, प्रामाणिक रस्त्याने तू चालत राहिला, सत्कर्म केली, भुकेलेला अन्न, तहानलेला पाणी दिलं तर तुझ्या आयुष्यामध्ये सुख शांती आणि समाधान प्राप्त होणार आहे, तुझं आरोग्य उत्तमाचं राहणार आहे असं गुरुदेवांनी त्या शिष्याला पटवून सांगितलं. त्यावेळेस मात्र त्या शिष्याला खूप आनंद झाला आणि त्याने आपल्या गुरुदेवांना चरणाचे पाया पडले आणि त्यावेळेस गुरुदेवांनीही त्याला आशीर्वाद दिला. बघा म्हणले समर्थ, या बोधातून आपल्याला हे शिकायला मिळतं की आपल्याही आयुष्यामध्ये अनेक प्रसंग येतात, त्यावेळेस आपण परब्रह्म ईश्वराला दोष न देता त्यातूनही त्या परब्रह्माचं ईश्वराचं नामस्मरण करून आपण बाहेर पडलं पाहिजे आणि इतरांची सेवा केली पाहिजे, इतरांचा आशीर्वाद घेण्याचा प्रयत्न केला पाहिजे, तरच आपल्याही आयुष्यात सुख शांती आणि समाधान प्राप्त होणार आहे. आपण जर इतरांचे तळतळ घेतलं, आपण जर वाईट मार्गाने पैसा कमवला, आपण जर इतरांना सतत दुःख दिलं, इतरांच्या डोळ्यात जर पाणी दिलं, रागाने इतरांना बोललं, तर ते परत आपल्या आयुष्यात तशा घटना घडणार आहेत. म्हणून जे पेरलं ते उगवतं. आपण जर मका पेरला तर मकाच येणार आहे, आपण जर गहू पेरलं तर गहूच येणार आहे. म्हणून समर्थ म्हणतात की चांगली पेरणी करा म्हणजे उगवतंही चांगलंच असं समर्थांनी आपल्याला ते सांगितलं. म्हणून समर्थ म्हणतात की कर्म तेरा अच्छा है तो किस्मत तेरी दासी है, नियत तेरी अच्छी है तो घर में मथुरा कासी है. इतरांना सुख शांती समाधान दिलं तर आपल्याही आयुष्यात सुख शांती समाधान प्राप्त होणार आहे असं समर्थांनी आपल्याला इथे सांगितलं. तरी आता आपण येथेच थांबूया. धन्यवाद. जय सद्गुरू.